हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे 6:15 वाजलेले आहेत. इथं बाळ उठलेलं आहे आणि छानपैकी ते खेळतं आहे. तर बाळ खेळतं आहे तोपर्यंत मला सकाळचा यांचा डबा बनवायचा आहे आणि त्यानंतर क्लिनिंगची वगैरे जी काही रोजची कामं असतात ती मला जितकी शक्य होतील तितकी कामं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी मॉर्निंगपासूनचं माझं जे काही रुटीन आहे दुपारपर्यंतचं ते शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंटमध्ये मेन्शन करा. तर सगळ्यात आधी कणिक वगैरे मळून ठेवलेली आहे आणि हे आहेत ड्रायफ्रूट्स जे मी रात्री भिजत घातले होते. तर आता मी त्याच्यामधलं जे काही पाणी होतं ते काढून ते धुवून ठेवते. म्हणजे सगळ्यांची अंघोळ वगैरे झाली, ज्याची जशी अंघोळ होईल तसं त्याचे ते ड्रायफ्रूट्स खातील. त्यानंतर इथे घेतलेली आहे भेंडी चिरायला. भेंडीची भाजी आज करणार आहे आणि चपाती करणार आहे डब्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा भेंडी मी रात्रीच धुवून वगैरे ठेवली होती, कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच करायचं म्हटलं तर ती भेंडी पटकन सुकत नाही आणि जर ती भेंडी ओली असेल तर ती भाजी पण चिकट होते थोडीशी. म्हणून मी दुसऱ्या दिवशी भेंडी करायची असेल तर आदल्या दिवशीच ती धुवून ठेवते चाळणीमध्ये, म्हणजे सकाळपर्यंत ते अगदी छान वाळते. तरी ते मध्ये मध्ये ना बाळाकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं, कारण तो उठलेला आहे पण तो पालता वगैरे होतो किंवा तोंडात काय घालतो, तर त्यासाठी त्याच्याकडे पण मध्ये मध्ये लक्ष देऊन त्याला आवाज द्यावा लागतो आणि त्याचं तो छान खेळतो आहे. तोपर्यंत मी इथं माझं कामसुद्धा आवरून घेते. तर आता भाजीसाठी लागणारा कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर लगेचच जितकं आपल्याला शक्य होईल तितकं मी पसारासुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करते, कारण काउंटर टॉपवर जर जास्त पसारा असेल किचन ओट्यावर तर कुठलीच गोष्ट पटकन सापडत नाही आणि खूप पसारा असल्यानंतर ना काम करायला पण एवढं काही छान वाटत नाही. त्यामुळे जितकं शक्य होईल तितका पसारा लगेच कमी करण्याचा प्रयत्न करते. तर आता भेंडीची भाजी तुम्ही बघताय इथं मी फोडणी देते आहे. आपलं साधंच आहे, जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो वगैरे टाकून साध्या पद्धतीनंच भेंडीची भाजी करते मी. तर त्या पद्धतीनं आता इथं भेंडीची भाजी कांदा आणि टोमॅटो मी स्मॅश होईपर्यंत परतून घेणार आहे. आणि इथे आता बाळाला मी पाळण्यामध्ये टाकलेला आहे, कारण खाली तो जास्त वेळ खेळला आहे. त्याच्यानंतर आता पाळण्यात पण थोडा वेळ खेळेल, कारण मला अजून चपाती वगैरे बनवायचे आहेत. तर पाळण्याला ते झुंबर वगैरे लावलेलं आहे किंवा एखादा कपडा असा त्याच्यावर टाकला तो हवेने हलतो, ते बघत बघत तो छान खेळतो, म्हणून त्याला आता पाळण्यामध्ये टाकलेला आहे. आणि मी पुन्हा आलेली आहे किचनमध्ये. तर इथे चपातीचे उंडेसुद्धा बनवून घेते आणि त्याचबरोबर साईडला भेंडीची भाजीसुद्धा परतणं चालू आहे. तर आता हळद टाकून घेतलेली आहे. तर हळद टाकून परतल्यानंतर आता टाकणार आहे भेंडी आणि त्यानंतर करायला घेणार आहे चपाती. तर तुम्ही बघू शकता भेंडीची साध्या पद्धतीनं भाजी करणार आहे मी. गॅस पण कमी केलेला आहे. सुरुवातीला गॅस फास्ट होता, कारण सगळं कांदा वगैरे व्यवस्थित स्मॅश होण्यासाठी, टोमॅटो वगैरे. तर आता गॅस कमी केलेला आहे आणि इथे चपातीचे उंडे बनवून घेते. तर जितक्या चपात्या करायच्या तितके मी उंडे बनवते, म्हणजे अंदाज येतो किती चपात्या होणार आहेत त्या. त्यानंतर दूधसुद्धा रात्री आणलं होतं, ते काही मी गरम केलं नव्हतं, तर ते म्हटलं सकाळीच गरम करूया. त्यामुळे दूधसुद्धा थोडा वेळ बाहेर काढून ठेवते आणि त्यानंतर ते तापवण्यासाठी ठेवते. तर दुधाची पिशवीसुद्धा बाहेर काढून ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने मी सगळ्या छोट्या चपात्यासारखा गोळा करून त्याच्यामध्ये तेल लावून असे सगळे उंडे एकदम तयार करून ठेवते, जेणेकरून चपाती लाटताना किंवा भाजताना खूप गडबड होते, तर ह्याच्यामध्ये गॅस वाया जाऊ नये म्हणून सगळे उंडे हे अशा पद्धतीनं करून ठेवते आणि मग चपाती लाटायला घेते फायनली. तर आता भेंडीची भाजी थोडीशी परतल्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवलेलं आहे. तर एका गॅसवर माझा 3 बर्नरचा गॅस आहे, तर तो मला टिफिनसाठी वगैरे किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये खूप उपयोगी पडतो. तर एका गॅसवर मी ठेवलेलं आहे दूध, मधल्या गॅसवर आहे भेंडीची भाजी आणि आता लास्टवाल्या गॅसवर मी करून घेणार आहे पटापट चपाती. तर तत्पूर्वी मी एकदा बाळाकडे बघून आलेली आहे, तर तो छान खेळतो आहे. तर म्हटलं आता पटकन चपाती करून घेऊया, कारण चपाती करायला थोडासा वेळ लागतो. भाजी वगैरे करताना आपण एखाद दुसरा राऊंड मारू शकतो, पण चपाती करताना लाटणं आणि भाजणं थोडंसं अवघड होऊन जातं प्रत्येक वेळी जाऊन बघून येईपर्यंत. तर कारण तवा खूप तापलेला असतो, मग ती चपाती करपते किंवा ती लाटली जात नाही पटकन, ती चिकटते तव्याला पोळपाटला वगैरे लाटताना. तर अशा बऱ्याच गोष्टी होतात, त्यामुळे मी आधीच जाऊन एक राऊंड मारून आलेली आहे. आता इथे सगळ्या चपात्या मी पहिल्यांदा लाटून आणि त्याचबरोबर भाजूनसुद्धा घेणार आहे.
आणि उंडे आधीच करून ठेवल्यामुळं काय होतं की गॅस वगैरे जास्त वाया जात नाही आणि टाईमसुद्धा आपला वाचतो. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक उंड्याला वेगळं लाटायचं, त्याला तेल लावायचं, तो उंडा व्यवस्थित बंद करायचा आणि त्यानंतर लाटायचं, तर ही खूप लेंदी प्रोसेस आहे. त्याच्यामुळं मी हे असंच करते. जेवढे काही चपातीचे उंडे करून ठेवलेले आहेत त्याचे आधीच असे गोल वगैरे बनवून ठेवते, जेणेकरून चपाती लाटताना तो घेतला, पिठात बुडवला की लगेच आपण लाटायला सुरुवात करू शकतो. तर बघताय तुम्ही अशा पद्धतीनं मी सगळ्या चपात्या पहिल्यांदा करून घेणार आहेत. तर ज्या दिवशी टिफिन असेल त्या दिवशी थोड्याशा मी एक्स्ट्राच चपात्या करते, म्हणजे त्या कदाचित जर नाश्त्याला दुसरं काही नाही बनवलं तर चहा चपाती नाश्त्यालासुद्धा खाता येते किंवा विघ्नेशला वगैरे दुपारी जेवणाबरोबर चपाती, ॲक्च्युली त्याला चपाती खूप आवडते पण भाकरीचीसुद्धा सवय पाहिजे, त्यामुळे मी भाकरीसुद्धा करते. तर डबा असेल तर मोस्टली त्याला दुपारी जेवायला चपातीच असते. त्याच्यामुळं डब्याव्यतिरिक्त मी एक्स्ट्रा एक 4-5 चपात्या करून ठेवते, जेणेकरून त्या वाया जात नाहीत, नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणामध्ये त्याचं संपून जातात. तर अशा पद्धतीनं 12 ते 15 वगैरे किंवा कधीकधी 10 अशा चपात्या मी करून घेते. तर आता इथे सगळ्या चपात्या पहिल्या मी करून घेतलेली आहे. एक छोटी चपातीसुद्धा झालेली आहे आणि चपाती भाजत भाजतच गॅसवर जे काही पीठ वगैरे उडलं असेल किंवा काय तर ते सुद्धा साफ करून घेते. कारण मग नंतर शेवटपर्यंत तसंच ठेवलं तर खूप असं किचन ओटा खराब झालेला दिसतो आणि मग आपल्याला पण बरं नाही वाटत, काम करताना बघताना थोडंसं आळस आल्यासारखं वाटतं. त्यामुळं लगेच साफ केलं तर ते साफ पण लगेच होतं. तर आता इथं माझं चपात्या करून झालेलं आहे. तवा गरम आहे म्हणून मी भेंडीची भाजीचा गॅस होता तो बंद केलेला आहे आणि भेंडीच्या भाजीची कढई आहे ती तव्यावर ठेवली आहे, म्हणजे थोडंफार त्याच्यातलं काही मॉइश्चर वगैरे असेल तर ते तव्याच्या जो काही गरम झाला आहे त्याच्यातून निघून जाईल. तर त्याच्यामध्ये आता मी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. तर भाजी ऑलमोस्ट झालेलीच आहे, पण तव्याच्या वाफेवर शेंगदाण्याचं कूट आणि हे एकजीव होऊन जाईल म्हणून मी तो गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर टाकलेली आहे कोथिंबीर. तर फायनली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. चपात्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि ड्रायफ्रूटसुद्धा रेडी आहेत. तर इथं ठेवले दूध गरम करायला आणि सगळ्यात छान म्हणजे ना अशी सूर्यकिरणं एप्रिल-मे महिन्यामध्ये किचनमध्ये येतात, तर खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं. तर आता डब्याची तयारी झाल्यानंतर आलेली आहे बाहेर. तर हे सूर्याचं दर्शन आज झालेलं आहे. काल बिलकुल सूर्य दिसला नव्हता, पण आज छान दर्शन झालेलं आहे आणि देवांश अजून खेळतो आहे. तर म्हटलं पटकन लादी पण पुसून घेऊया आणि झाडांना पाणी पण देऊया. तर ही आहे गॅलरी. गॅलरीतली लादी मला रोज सकाळी पुसावी लागते, कारण खूप धूळ वगैरे येते आणि गॅलरीमध्ये तर येणं जाणं होतंच आणि ती पायाला धूळ लागते. मग आपण तसंच घरात आलं तर पूर्ण घरभर ती धूळ होते आणि आपल्या पायालासुद्धा थोडंसं धूळ लागल्यानं असं अनकम्फर्टेबल होतं. त्याच्यामुळं रोज सकाळी सकाळी गॅलरी मी पुसून घेते. अगदीच काही इमर्जन्सी असेल किंवा अगदीच ज्या दिवशी शक्य नसेल तर त्या दिवशी संध्याकाळी किंवा एक दिवस सोडून तर ती गॅलरी पुसलीच जाते, कारण नाहीतर खूप धूळ होते. तर आता इथं झाडांनासुद्धा पाणी घालून घेतलेलं आहे लागलीच आणि माझं हे बाहेरचं सगळं साफसफाई करून झालेली आहे. आता थोडंसं फ्रेश होते आणि त्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात करते. तर आता वाजलेले 7:15. त्यानंतर आता छान कोवळं ऊन आलेलं आहे आणि सकाळचं कोवळं ऊन मुलांना, लहान मुलांना तर खूप फायदेशीर आहे. ॲक्च्युली आपल्यालासुद्धा खूप फायदेशीर आहे. म्हणून मी थोडंसं फ्रेश झाल्यानंतर बाळाला आता कोवळ्या उन्हामध्ये घेऊन आलेली आहे आणि तो नॉर्मली या टायमिंगला उठतोच, त्यामुळं जर झोपेत असेल तर त्याला नाही उठवत मी, पण जागा असेल तर मी असं पद्धतीनं त्याला कोवळ्या उन्हामध्ये घेऊन बसते आणि मी पण बसते, म्हणजे मलाही कोवळं ऊन बघता येतं, म्हणजे अंगावर घेता येतं आणि खाली छानपैकी गाड्या वगैरे जातात, त्यामुळे तो गाडी बघत बघत छान ऊन एन्जॉय करतो आणि मी इथं पाणी पण पिते, म्हणजे ऊन पण होऊन जातं आणि काम केल्यानंतर थोडंसं हायड्रेशन म्हणून मी पाणी पण पिते, थोडंसं रिलॅक्स वाटतं. तर आता ऊन वगैरे घेऊन झाल्यानंतर आता वाजलेले आहेत 8. तर आता मी बाळाला झोपवलेलं आहे, देवांशला, आणि बाळ झोपल्यानंतर हे जे अंथरूण वगैरे काढायचं आहे, बेड वगैरे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि हे जे काही एक्स्ट्राचं सामान जे काही रात्रीचं लागतं, बाळाचं लंगोट, दुपटी किंवा उशी, तर ते सगळं छानपैकी आवरून घ्यायचं आहे, कारण खूप पसारा झालेला असतो रात्रभर आणि सकाळीसुद्धा बाळाचं हे ते सगळं जवळ घेऊनच झोपते मी. त्याच्यामुळे हे सगळं पहिलं झाडू मारून सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी फ्रेश झालेली आहे आणि फ्रेश झाल्यानंतर इथे बाळ खेळतं आहे मस्तपैकी पाळण्यामध्ये. त्याची झोप झालेली आहे. त्याची ही छोटीशी झोप असते, कधी अर्धा तास असते, कधी 15 मिनटं असते, कधी पाऊण तास असते, तर ते डिपेंड आहे.
तर जेवढी मिळेल तेवढी झोप मिळेल त्याला, तोपर्यंत मी फ्रेश वगैरे होते आणि त्याच्याशी खेळत खेळत छान मी स्वतः फ्रेश झाले आणि आता थोडा टाईम त्याच्याबरोबर खेळते. म्हणजे तो सुद्धा खूप ॲक्टिव्ह होतो आणि आपल्याला पण खूप छान वाटतं. आणि त्याचबरोबर आज नाश्त्याला केला होता शिरा आणि ड्रायफ्रूट्स. तर मी त्याच्यासोबत खेळत खेळतच तिथे नाश्ता केला, कारण त्याला कुठला तरी एक माणूस त्याच्याजवळ लागतो. तर अशा पद्धतीनं नाश्ता वगैरे करून झाला आणि पुन्हा मी आलेले आहे किचनमध्ये. बाळ आता खेळतं आहे थोडा वेळ, तोपर्यंत म्हटलं थोडंसं दुपारसाठी डाळ बनवायची होती, तर ती पण आताच फोडणीला देते. कारण जेवढं काम आपल्याला, लहान मुलं आहे त्याच्यामुळं जेवढं काम आपल्याला शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आवरण्याचा मी प्रयत्न करते. कारण लहान मुलाचं शेड्यूल कोणीच काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे इथं थोडासा टाईम होता, तर मुगाच्याच डाळीची मी डाळ बनवलेली आहे. तुरीची डाळ थोडी कमीच वापरते मी. तर इथं वरण बनवते, साध्या लसणाची वगैरेच फोडणी देते मी, जास्त काही मसाले वगैरे टाकत नाही त्याच्यामध्ये. तर इथे कुकरलाच वरण लावून घेतलेले आहे, म्हणजे ती सेपरेट डाळ वगैरे शिजवून नाही घेतलेली आहे. तर इथे वरण लावून घेतलेलं आहे कुकर. आणि त्यानंतर फायनली पुन्हा एकदा किचनचा ओटा वगैरे क्लीन करून ठेवला आहे. त्यानंतर जी काही थोडीफार भांडी असतील नाश्त्याची वगैरे ती पण घासून घेते, म्हणजे दुपारच्या वेळेस जास्त भांड्यांचा पसारा पडत नाही. आणि आताच फायनली देवांशची झोप झालेली आहे, देवांश झोपलेला आहे आणि आता मी घेणार आहे जेवायला. साधारणतः 12:30 पावणे 1 वाजले आहे. तर बनवले अंड्याचं ऑमलेट आणि आता मी जेवून घेते आणि आजचा ब्लॉगसुद्धा